सातारा तालुक्यातील देगाव येथे दारू अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांची कारवाई। दारूच्या बाटल्या व मद्यमाल केला जप्त। सातारा MIDC मधील कूपर कॉर्पोरेशन कंपनीत चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कराड तालुक्यातील बनवडी गावाच्या हद्दीत कार व दुचाकीच्या अपघातात कोपर्डे हवेली येथील युवकाचा मृत्यू। सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील बंद असलेले कारंजे सुरू करण्याची रिपाईने नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली मागणी। कराड मलकापूर हद्दीत नागरी वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। मान तालुक्यातील म्हसवड भाटकी रस्त्यावरील ओढ्यातील बेकायदा हटबट्टी दारू निर्मितीवर म्हसवड पोलिसांची कारवाई। 25,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त। सातारा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात गटाराचे काम सुरू। जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली माहिती। वाई तालुक्यातील बोपर्डी येथे 11 शेळ्यांना विषबाधा, 7 शेळ्या दगावल्या। फ्लावरचा पाला खाल्ल्यानंतर झाली विषबाधा। सातारा शहरातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे सर्वत्र धुळीचे साम्राज्य। सामाजिक कार्यकर्ते रोहित शितोळे यांची क्रीडा अधिकारी यांच्याकडे तक्रार। सातारा तालुक्यातील खोडद येथे दारूच्या नशेत विहिरीत पडून एकाचा मृत्यू। बोरगाव पोलिसांनी दिली माहिती। माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करण्याचा निर्धार राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पिंगळी बुद्रुक येथे घेण्यात आला। वाई तालुक्यातील बावधन येथे रंगला देवाचा हळदी सोहळा। जावली तालुक्यातील मराठ्यांचा क्रांतीसूर्य कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना हादगेगर येथे करण्यात आले अभिवादन। सातारा जिल्हा रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांची प्रमुख उपस्थिती। पाटण तालुक्यातील कोयना सिंचन विभागाकडून विभागाअंतर्गत पाणीपट्टी वसुलीच्या मोहिमेला झाली सुरुवात। सातारा तालुक्यातील माळवाडी येथे दारू विक्री करणाऱ्या वर सातारा तालुका पोलिसांची कारवाई। कर भरण्यासाठी रविवारीही सातारा नगरपालिकेचे कर भरणा केंद्र नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आले होते। कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावानजीक महिंद्रा XUV कारची दुचाकीला धडक। या अपघातामध्ये दुचाकीवरील सखाराम मदने या 27 वर्षीय युवकाचा झाला मृत्यू। सातारा मेगा फूड पार्कच्या परिसरात ब्लॅक पॅन्थरसह बिबट्याची 3 पिल्ले वन विभागाने ताब्यात घेत सोडली जंगल अधिवासात। सातारा रनर्स फेडरेशनची 12वी वार्षिक सर्वसाधारण सभा 22 मार्च रोजी झाली संपन्न। 2024 सालच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली। अध्यक्षपदी डॉक्टर अदिती चंद्रशेखर घोरपडे तसेच उपाध्यक्षपदी आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांची निवड करण्यात आली। सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई। रेट्रे खुर्द येथे तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पाटण तालुक्यातील निसरे आबदारवाडी येथील ग्रामस्थांचा कोयना दौलत येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश। जावली तालुक्यातील मालचौंडी गावाच्या परिसरात बिबट्याने 3 पाळीव कुत्र्यांचा पाडला फडशा। मालचौंडी गावाच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी। पाटण तालुक्यातील माझगाव येथे पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा। आबालवृद्धांसह महिलांची गर्दी। पाटण तालुक्यातील ठोमसे येथे जलजीवन योजनेचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले।
माढा मतदारसंघातील उमेदवार बदला, अन्यथा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असा थेट इशारा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. खटाव तालुक्यातील येरळवाडी धरण डेड स्टॉकवर अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. तरीही काही जण राजरोसपणे मोटारीच्या साहाय्याने रात्री पाणी उपसा करीत आहेत. या तक्रारीवरून सिंचन विभागाकडून 18 विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या. कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघातील विकास कामाचा झंझावात पाहून आरफळ गावची युवा नेते सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरफळ येथील खालची आळी येथील युवकांनी महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा फलटण यांच्या वतीने महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 400 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी केले रक्तदान. सातारा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात उपाययोजना करणार मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांनी दिली माहिती. कराड मसूर मार्गावर बनवडी फाटा तालुका कराड परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक अजय विलास चव्हाण वय 33 राहणार कोपर्डे हवेली यांचा जागीच मृत्यू झाला. सोन्याचे मणी देण्याचे आमिष दाखवून वृद्धेकडील बोरमाळ 2 महिलांनी केली लंपास. कराड शहरातील पी.डी. पाटील उद्यानात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली घटना. याबाबत मालन राजाराम पवार वय 41 राहणार गुरुवारपेठ कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.